Hello friends, welcome to virtual learning of Sri Babubhai Ponda Junior College Danu. I Shashikant Chauhan welcome you. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण Voyaging Towards Excellence 1.8 that is last text of this our textbook we are studying. याच्या आधी मी हाच व्हिडिओ मराठीमध्ये न करता इंग्लिशमध्ये केला होता. आता विद्यार्थ्यांसाठी म्हणजे माझ्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी मराठीमध्ये करत आहे. बघूया आपण आईस ब्रेकर्स. या ठिकाणी बघा मित्रांनो, कॉलम ए कॉलम बीमध्ये काही वर्ड्स दिलेत. कॉलम एमध्ये त्यांचे मिनिंग बीमध्ये आहेत, ते आपल्याला मॅच करायचे आहेत. क्रूज न जहाजावरील प्रवास, एक्सपिडिशन मोहीम काहीतरी, कॅम्प जिथं आपण टेंट वगैरे बांधतो आणि कॅम्प लावतो जंगलात वगैरे, ट्रिप एक छोटीशी सहल, एक्सकर्जन सहल, पिकनिक ती पण आपण आउटडोर व्हिजिट किंवा आउटडोर पिकनिक आपण ज्या ठिकाणी आपण खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जातो जंगलात वगैरे वगैरे एका दिवसासाठी. व्हॉयेज आणि प्रवास. आता व्हॉयेज म्हणजे लॉंग जर्नी. आता ह्याचा अर्थ मी तुम्हाला इकडे सांगितला, पण त्याचा अर्थ जो आहे तो आपण इकडे काय मॅच होतो आहे ते बघूया. या ठिकाणी बघा, क्रूज फर्स्ट वन, अ जर्नी ऑन अ बोट ऑर अ शिप टू अ नंबर ऑफ प्लेसेस, म्हणजे जहाजावरील प्रवास मी तुम्हाला मगाशी सांगितलं. एक्सपिडिशन, अ जर्नी स्पेशली बाय अ ग्रुप ऑफ पीपल फॉर अ स्पेसिफिक पर्पज, काही खास उद्देशाने काही लोकांच्या समूहाने केलेला प्रवास म्हणजे त्याला आपण मोहीम असं म्हणतो, शोध मोहीम. कॅम्प, प्लेस युजली अवे फ्रॉम अर्बन एरियाज, शहरापासून लांब म्हणजे गावात, खेडेगावात किंवा जंगलात. वेअर टेंट्स आर इरेक्टेड फॉर शेल्टर, जिथं आपण टेंट वगैरे बांधून राहू शकतो त्याला आपण कॅम्प म्हणतो. ट्रिप, ब्रीफ प्लेजर आउटडोर व्हिजिट म्हणजे थोडक्यात भेट. एक्सकर्जन, अ शॉर्ट जर्नी टू अ प्लेस विथ अ पर्टिक्युलर पर्पज, म्हणजेच छोटासा प्रवास खास अशा उद्देशाने, त्याला आपण सहल असं म्हणतो. पिकनिक, अ शॉर्ट व्हिजिट टू ॲन आउटडोर प्लेस वेअर पीपल सेलिब्रेट, एन्जॉय अँड ईट मील्स, जिथं आपण एन्जॉय करतो, सेलिब्रेट करतो, आपापले डबे बांधून घेऊन जाऊ शकतो एका दिवसासाठी, त्याला पिकनिक म्हणतो. व्हॉयेज, अ लॉंग जर्नी ऑन अ शिप. चला पुढे जाऊया. या ठिकाणी बघा, क्वालिटीज दॅट रिक्वायर्ड फॉर एक्सलन्स. आता एक्सलन्स म्हणजे बघा, गुड, बेटर, बेस्ट आपण असं म्हणतो. त्यामध्ये एक्सलन्स सगळ्यात चांगलं. मग सगळ्यात चांगलं करण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे, तर त्याला काही गोष्टी म्हणजे त्याला आपण ॲडजेक्टिव्ज म्हणूया, ते आवश्यक आहे. या ठिकाणी बघा, फर्स्ट वन दॅट इज गिवन व्हिजन, सेकंड वन दॅट इज हार्डवर्क, म्हणजे तुमच्याकडे पहिल्यांदा दृष्टी असली पाहिजे. व्हिजन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हार्डवर्क तुमची मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे, तरच तुम्ही एक्सलन्स करू शकतात. तर आणखीन कमिटमेंट असलं पाहिजे, एन्ड्युरन्स असले पाहिजेत, सहनशीलता असली पाहिजे, तुम्ही त्या गोष्टीला बांधील असले पाहिजे, सततचा कंटिन्युअस एफर्ट्स तुमचे असले पाहिजेत. तर यामध्ये बघा काही पॉईंट्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि ते कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्याचे कम्प्लिशन ॲक्टिव्हिटी यासारख्या विचारल्या जाऊ शकतात. बघूया या ठिकाणी. पॅशन, तुमच्याकडे पॅशन असली पाहिजे. क्रिएटिव्हिटी, पॅशन म्हणजे करण्याची इच्छा, खूप इच्छा, तीव्र इच्छा. क्रिएटिव्हिटी, तुमच्याकडे काही क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, नवीन काहीतरी करण्याचं. कमिटमेंट, तुम्ही त्याला कमिटमेंट केली पाहिजे, म्हणजे मला हे करायचंच आहे, त्या गोष्टीने मी बांधील आहे. इंटिग्रिटी, आणि सततची त्याला आपण जुळवून घेणे त्या गोष्टीशी, इंटिग्रिटी त्याला आपण म्हणतो, इंटिग्रिटी. नंतर हार्डवर्क, विल पॉवर, तुमची इच्छा असली पाहिजे. पेशन्स, तुमच्यामध्ये पेशन्स असले पाहिजे, म्हणजे संयम असला पाहिजे. एन्ड्युरन्स, सहन करण्याची ताकद असली पाहिजे. स्टॅमिना, तुमचा स्टॅमिना काम करण्याचा असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आवश्यक आहेत, तर क्वालिटीज फॉर एक्सलन्स. बघूया. अच्युत गोडबोले यांनी हा टेक्स्ट लिहिला आहे. अच्युत गोडबोले, born in 1950, is well known for his writings in Marathi and English. He is a prolific writer in various genres and has produced
numerous original works as well as adaptation of works from other languages into मराठी. बघा, यांचा जन्म 1950ला झाला आहे. हे मराठी लेखक आहेत, महाराष्ट्रातील आहेत, सोलापूरमध्ये राहणारे आहेत आणि त्यांनी विशेष करून मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये लिखाण केलं आहे. ही इज अ प्रॉलिफिक रायटर, वर्सटाईल रायटर, म्हणजे खूप चांगले असे रायटर्स लेखक आहेत प्रसिद्ध असे. व्हेरियस जेनर्स म्हणजे वेगवेगळे फॉर्म्स त्यांनी लिहिले आहेत लिखाणाचे साहित्यामध्ये. आणि त्यामध्ये ही हॅज प्रोड्यूस न्यूमरस ओरिजिनल वर्क्स. काही त्यांचे ओरिजिनल वर्क्स आहेत, काही त्यांनी ॲडॉप्ट केलेत म्हणजे दुसरीकडनं घेतलेत, ॲज वेल ॲज ऑफ वर्क्स फ्रॉम अदर लँग्वेजेस इन टू मराठी, म्हणजे इंग्लिश टू मराठी असं केलं आहे किंवा इतर भाषेतून मराठीमध्ये लिहिलं आहे. हिज रायटिंग स्टाईल इज इन्फॉर्मेटिव्ह अँड येट व्हेरी इनफॉर्मल. त्यांची रायटिंग स्टाईल ही अतिशय माहिती देणारी, माहितीपर किंवा एकदम इनफॉर्मल त्याला आपण म्हणतो की सहज ओघवत्या पद्धतीने. ही बिकम्स अ केमिकल इंजिनियर फ्रॉम IIT मुंबई इन 1972. 1972ला ते केमिकल इंजिनियर IIT मुंबईमधनं ते झालेले आहेत. IIT मुंबई खूप मोठी अशी इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटची आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अँड हेडेड टॉप मॅनेजमेंट पोझिशन इन कंपनीज ऑफ ग्रेट रेप्यूट. आणि ते चांगल्या पदावरती होते. बघा, हेडेड म्हणजेच चांगल्या पदावरती होते, मॅनेजमेंट पोझिशनला होते ते, मॅनेजिंग डायरेक्टर या पोझिशनला. दिस ऑटोबायोग्राफिकल स्केच पेन बाय अच्युत गोडबोले डेपिक्स हिज जर्नी फ्रॉम मिडल क्लास स्कूल बॉय टू अ फेमस रायटर. एक सामान्य कुटुंबातला मुलगा ते एक फेमस रायटर, प्रसिद्ध लेखक, यांचा हा प्रवास आहे. ऑटोबायोग्राफी आहे. ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र. बघूया पुढे. ही वॉज सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पटनी कॉम्प्युटर सिस्टीम. आता ते पटनी कॉम्प्युटर सिस्टीममध्ये एक चांगले यशस्वी असे मॅनेजर, व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. ही वॉज सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पटनी कॉम्प्युटर सिस्टीम. ही हेडेड मेनी अदर रेप्युटेड कंपनीज अँड लेटर बिकम अ फेमस रायटर. अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी चांगल्या पदावरती काम केले आणि नंतर ते प्रसिद्ध लेखक झालेत लिखाणाची आवड असल्यामुळे. ती का, कशामुळे, तर ते आपण पाठामध्ये बघणार आहोत. द प्रेझेंट रायटअप डिस्कस हिज क्वेस्ट फॉर एक्सलन्स. आता हा जो काही रायटअप आहे, लिखाण आहे, त्यामध्ये त्यांचं आवड किंवा त्यांची इच्छा, त्याला आपण पॅशन असं म्हणूया, की चांगल्या पद्धतीने कसं आपलं काम करायचं किंवा द्यायचं. हाऊ ही डेव्हलप हिज थर्स्ट फॉर नॉलेज. आणि त्यांनी आपली तहान नॉलेजसाठीची, म्हणजे एक प्रकारे ज्ञान मिळवण्याची तहान त्यांच्यामध्ये होती आणि त्यांनी ती कशी डेव्हलप केली, विकसित केली. ही डिस्कसेस ॲट लेंथ द इन्ग्रेडियंट्स एसेन्शियल ऑफ सक्सेस अँड द वेज टू अचीव इट. आणि ते आपल्याला कशा पद्धतीने आपण यश मिळवलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी सांगतात. चला तर मग बघूया अच्युत गोडबोले यांचा हा टेक्स्ट, व्हॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. बघूया. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. बघा, फर्स्ट पर्सन नॅरेशन आहे, म्हणजेच लेखक स्वतः आपल्याशी बोलत आहेत. माझी सुरुवात किंवा माझे लहानपण हे एकदम साध्या पद्धतीने गेलं. अपब्रिंगिंग म्हणजे आपण मुलांना वाढवतो, लहानाचं मोठं करतो, त्याला आपण म्हणतो, म्हणजे लहानपण त्याला साध्या पद्धतीने गेलं त्यांचं. वी वेअर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. मध्यमवर्गीय लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. अवर 300 स्क्वेअर फीट हाऊस डिड नॉट इवन हॅव बेसिक ॲम्युनिटीज सच ॲज a fan, a refrigerator, a geyser, a dining table or a gas stove. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, ओळीवरती पण लक्ष द्या. मी वाचतोय त्याकडे तुमचं लक्ष असू द्या. त्यांच्याकडे बेसिक ॲम्युनिटीज म्हणजे इथं फॅसिलिटीज आपण म्हणूया, जसं की फॅन असेल, फ्रीज असेल, गिझर असेल पाणी तापवायला, डायनिंग टेबल असेल, त्याच्यानंतर जेवणासाठी टेबल, ह्या गोष्टीसुद्धा, गॅस स्टोव, ह्यासुद्धा गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या. आणि लिव्ह अलोन अँड एअर कंडिशनची तर गोष्टच विचारू नका. ऑर कार या गोष्टी, चैनेच्या गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या. इट वॉज ओनली व्हेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव. जेव्हा मी कॉलेजला गेलो त्यावेळेला मला घड्याळ मिळाली आणि त्याच्यानंतर मग गॅस स्टोव, डायनिंग टेबल वगैरे आला. कॉलेजला गेल्यानंतर त्यांच्या घरी या फॅसिलिटी आल्यात. म्हणजे किती उशिरा आल्यात बघा. नेव्हरथलेस, असं असूनसुद्धा, कल्चरली आय हॅड अ रिच बॅकग्राऊंड. म्हणजे असं असूनसुद्धा मला माझं जे काही बॅकग्राऊंड होतं, म्हणजे पार्श्वभूमी होती, ती मला
सांस्कृतिकदृष्ट्या खूप चांगल्या पद्धतीची मिळाली. रिच म्हणजे चांगल्या गोष्टीचे संस्कार लेखकांवरती झाले. आय हॅड अ रिच चाइल्डहूड. आणि परत लेखक काय म्हणते बघा, आय हॅड अ रिच चाइल्डहूड. मला एक प्रकारचं समृद्ध बालपण मिळालं, म्हणजे जसं मिळायला पाहिजे तसं. पोएट लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज टू विजिट अवर होम अँड फॉर अवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. बघा, त्यांच्याकडे कोणकोणते तर प्रसिद्ध लेखक, विंदा करंदीकर कवी, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, हे सगळे कवी आहेत, लेखक आहेत. आणि हे मोठे मोठे लोक त्यांच्या घरी यायचेत का, तर त्यांच्या वडिलांचे मित्र असतील. आणि मग त्यांचं डिस्कशन चालायचं कशावरती, तर पोएट्रीवरती, कवितेवरती, लिटरेचर, साहित्यावरती, लिखाणावरती. त्यानंतर मग आणखीन इंग्लिश आणि मराठी. आणि ह्याचे सगळे संस्कार लेखकांवरती झालेत, कारण ते त्यांच्या घरात, त्यांच्या घरी यायचे. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत. त्यानंतर केशवसूतांच्या गोष्टी व्हायच्यात. मर्डेकर कवी आहेत. त्यानंतर शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स. आता हे इंग्लिश प्लेराईट विल्यम शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स, अमेरिकन नॉव्हेलिस्ट ऑफ 18th century, रोमॅन्टिक नॉव्हेलिस्ट अँड रोमॅन्टिक पिरियड. थॉमस हार्डी कवी, नॉव्हेलिस्ट पण आहेत ते. आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन इन डेप्थ. खरं तर त्यांचं डिस्कशन मला खूप काही समजत नव्हतं, पण वरवरती जरी समजलं, बट आय वॉज इम्मेन्सली इम्प्रेस. आणि तेवढ्यातच मी त्यांच्यावरती काय झालो होतो, प्रभावी झालो होतो. बघूया आपण. वी ऑल्सो वी आर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज व्हिजिट अवर प्लेस अँड टॉक अबाउट इंडियन म्युझिक टिल लेट नाईट ऑर समटाईम्स डॉन. बघा, मग हे आता लेखक कवी तर यायचेत, पण संगीतकारसुद्धा, पंडित कुमार गंधर्व संगीतकार, पंडित भीमसेन जोशी, बघा भारतरत्न ज्यांना पुरस्कार मिळाला आहे, इंडियन क्लासिकल सिंगर होते ते, आता नाही आहेत. तर एवढे महान लोक, पंडित जसराज, हे त्यांच्या घरी भेट द्यायला यायचेत. म्हणजेच काहीतरी त्यांच्या वडिलांचे रिलेशन यांच्याशी होते आणि एक सांस्कृतिक वारसा लेखकाला मिळालेला आहे. आणि म्हणून त्यांचं सगळं प्रभाव लेखकावरती होता आणि म्हणून लेखक ह्या गोष्टीकडे वळलेत. केमिकल इंजिनियर असूनसुद्धा त्यांच्यावरती सांस्कृतिक प्रभाव होता आणि म्हणून त्यांनी लिहिण्याचं घेतलं आणि ते एक चांगले लेखक झाले. बघा या ठिकाणी. आणि कधी कधी तर त्यांचं डिस्कशन रात्रीपर्यंत, सकाळपर्यंत, पहाटपर्यंत चालायचं. डॉन म्हणजे पहाट. दिस इज हाऊ अँड व्हाय आय डेव्हलप माय इंटरेस्ट इन लिटरेचर. आणि म्हणूनच माझा लिटरेचर, साहित्यामध्ये आवड निर्माण झाली माझ्यामध्ये. अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. शाळेत असतानाच संगीत आणि साहित्य यामध्ये रुची निर्माण झाली. आय डिड नॉट इव्हन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक. मला ग्रामर ऑफ म्युझिक म्हणजे आपण त्याला बोलतो बाराखडी क किंवा ख येत नाही, पण मला ते समजतं. ग्रामर येत नाही, पण मला सगळी लँग्वेज समजते, भावना समजतात, कल्पना विस्तार समजतो. बट आय बिगेन टू लव इट ट्रिमेंडसली सिन्स देन. पण ह्या गोष्टीवरती माझं खूप प्रेम होतं, मी प्रेम करायला लागलो. ट्रिमेंडसली म्हणजे मोठ्या प्रमाणात. मोस्ट ऑफ टाइम्स द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट अवर होम वेअर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग, स्कल्पचर, ह्या सगळ्या गोष्टी. बघा, संगीताविषयी असेल, साहित्याविषयी असेल, पेंटिंग्सविषयी असेल, स्कल्पचर्स, मूर्तिकलेविषयी असेल, एक्सेट्रा, ह्या सगळ्या गोष्टी तिथं डिस्कस व्हायच्यात. आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट व्हॅन गॉग. त्यानंतर मी व्हॅन गॉग नावाचे, बघा या ठिकाणी आपण फेमस पेंटर त्याला म्हणू, ते होते मोझार्ट अँड मायकल एंजेलो. हे सगळे आर्टिस्ट, व्हॅन गॉग, मोझार्ट अँड मायकल एंजेलो, आता हे भारतीय नाहीत, परदेशी, हे सगळे आर्टिस्ट होते. इट वॉज बिकॉज ऑफ सच मिलिव्ह अराउंड मी. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. सोशल सेटिंग, दॅट इज मिलिव्ह असं आपण म्हणतो. सोशल सेटिंग अराउंड मी, दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ. माझा असा खास विश्वास झाला, फर्म बिलीफ, विच आय स्टील होल्ड, दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन अवर लाईव्स दॅन सायन्स ऑर टेक्नॉलॉजी. म्हणजे ह्या कलासुद्धा आपल्या जीवनामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांच्याबरोबरच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ह्यासुद्धा आपल्याला महत्त्वाच्या आहेत. जीवन जगत असताना नुसते सायन्स आणि टेक्नॉलॉजी धरून जीवन जगता येत नाही, तर ह्या आर्ट्स म्हणजे ह्या कलासुद्धा आपल्याकडे असल्या पाहिजेत. त्यामुळे आपलं जीवन समृद्ध होतं.
आय हॅड लर्न फ्रॉम माय चाइल्डहुड दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. बरोबर आहे, पैसा हे काही सर्व नाही आहे. पैशामुळे सगळ्या गोष्टी जरी विकत घेता येत असल्या तरी सुख, चैन, शांती, समृद्धी, आंतरिक सुख ह्या विकत घेता येऊ शकत नाहीत. आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी आर्ट्स म्हणजे कला या जोपासणे किंवा त्यांचा छंद असणे हेही महत्त्वाचं आहे. बघूया आपण पुढे. इट इज नेसेसरी बट इफ ॲट ऑल देर इज समथिंग विच एनरिचेस अवर लाईव्स अँड पुट्स मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स. म्हणजे काहीतरी याच्यापेक्षा आणखीन काही गोष्टी आहेत की जे आपलं जीवन समृद्ध करतात आणि आपल्या जीवनाला एक अर्थ देतात. दॅट मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स, आपल्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ देतात. इट इज द आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर. आणि त्या काय आहेत तर आर्ट, कला, म्युझिक, संगीत आणि लिटरेचर साहित्य आहेत. बघा या ठिकाणी मेलिव आपण हा शब्द घेतला आहे. बघा या तुमच्या उजव्या बाजूला बघा मिलिव दॅट इज सेटिंग ऑर सोशल एन्व्हायरमेंट. लेट्स गो अहेड, पुढे जाऊया. बघा व्हिन्सेंट विल्यम व्हॅन गॉग डच पेंटर येथे आहेत. मोझार्ट म्युझिक कंपोजर आहे. आणि मायकेल अँजेलो इटालियन स्कल्प्टर मूर्तिकार पेंटरसुद्धा आहेत आणि आर्किटेक्टसुद्धा आहेत. मायकेल अँजेलो. लेट्स गो अहेड. दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. याचा अर्थ असा नाही की मला सायन्स आवडत नाही किंवा गणित आवडत नाही. इनफॅक्ट आय लव दीज सब्जेक्ट्स हावेवर. पण खरं म्हणजे वस्तुस्थिती अशी इनफॅक्ट की मला हे सब्जेक्ट आवडतात, त्यांच्यावरती प्रेम आहे. हावेवर आय डिड नॉट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन एक्झामिनेशन. फक्त मी ते परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळावे म्हणून मी यांचा अभ्यास करतो असं नाही आहे. बघा आय डिड नॉट स्टडी देम नॉलेज फॉर नॉलेज आय स्टडी. म्हणजे लेखकाला सांगायचं आहे की नुसतंच परीक्षेसाठी अभ्यास करायचा, मार्क्स मिळवायचे म्हणून नाही, तर कायमस्वरूपी नॉलेज आपल्याकडे कसं असेल आणि मग ते आपण कशा पद्धतीने एक उपयोग करू शकतो जीवनामध्ये हे कमवण्यासाठी ते अभ्यास करायचे, परीक्षेत मार्क्स कमवण्यासाठी नाही. आय यूज टू स्टडी दिस सब्जेक्ट्स ऑर एनी सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहेरंट ब्युटी. कारण ह्या विषयांमध्ये काय तर इनहेरंट ब्युटी म्हणजे आतील सौंदर्य आहे. दॅट इज एक्झिस्टिंग. बघा अर्थ दिला आहे इनहेरंट ब्युटी, इनहेरंट एक्झिस्टिंग इन समथिंग ॲज परमनंट म्हणजे काहीतरी खास परमनंट असं. आणि मग बघा अँड हिअर आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल. न्यूटनचा जो लॉ आहे गतिविषयक तोही मला सुंदर वाटतो. अँड पायथागोरियन थेरम एलिगंट. पायथागोरियन थेरमसुद्धा मला चांगला छान वाटतो. ग्रेसफुल, एलिगंट म्हणजे ग्रेसफुल, स्टायलिश त्याला आपण म्हणतो, हायली स्टायलिश ॲपिरन्स ऑर इन मॅनर. आय लव्ह सॉल्विंग प्रॉब्लेम्स. मला समस्या सोडवायला, गणितं सोडवायला आवडतात. ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. मग ते भौतिकशास्त्राचे असू द्या किंवा गणिताचे असू द्या, ते सोडवायला मला आवडतात. ऑफ 9th स्टँडर्ड वेन, जेव्हा बघा 9th स्टँडर्डचे केव्हा वेन आय वॉज इन 7th स्टँडर्ड. आणि जेव्हा मी 7व्या वर्गात होतो तेव्हा 9वीच्या वर्गाचे भौतिकशास्त्राचे प्रॉब्लेम्स आणि गणिताचे प्रॉब्लेम्स सोडवायला मला आवडायचे. बघा अतिशयोक्ती नाही पण आवडायचेत लेखकाला. नॉट टू शो ऑफ म्हणजे नुसतं शो ऑफ करण्यासाठी नाही, तर लेखकाला आवड होती. जस्ट बिकॉज आय यूज टू गेट इन्व्हॉल्व इन सॉल्विंग देम. कारण मी त्यामध्ये काय व्हायचो, इन्व्हॉल्व व्हायचो, गुंतून जायचो. इन्व्हॉल्व होणे म्हणजे गुंतणे. आय यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग. मला समस्या सोडवायला आवडायचं. अँड यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. ऑब्व्हियसली दीज प्रॉब्लेम्स वेअर नॉट अ पार्ट ऑफ द करिक्युलम. आणि हे जरी त्यांच्याच अभ्यासाच्या व्यतिरिक्त असले तरी हे मला आवडायचं. कारण ह्यामुळे काय होतं, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड, त्याला आपण समस्या सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून लेखकाला ते आवडायचं जरी ते अभ्यासक्रमामध्ये असतील किंवा नसतीलही. बट आय एन्जॉयड द होल प्रोसेस. ही प्रोसेस मला आवडायची. म्हणजे समस्या सोडवण्याची, गणितं सोडवायची जी काही प्रक्रिया असते ती मला आवडायची. दिस ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क्स ऑर एक्झामिनेशन्स. म्हणजे हे एक्झामिनेशनच्या मार्क्सकडे बघण्याच्या पेक्षाही वेगळं होतं. नुसतं मार्क्स मिळवायचे म्हणून गणितं सोडवायचे असं नाही, तर त्याहीपेक्षा वेगळं. अँड
टू सीक जॉय इन सॉल्विंग, त्यामध्ये समस्या सोडवताना किंवा गणितं सोडवताना यांना आनंद व्हायचा. चॅलेंजिंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम हेल्प मी टू डेव्हलप प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. आणि कोणताही चॅलेंजिंग प्रॉब्लेम असला तर आपण त्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड म्हणजे आपल्यामध्ये जी काही समस्या सोडवण्याची जी काही प्रवृत्ती असते ती डेव्हलप होते, ती विकसित होते आणि कोणत्याही समस्या आपण तोंड देऊ शकतो. आणि म्हणून ते लेखकामध्ये ती समस्या सोडवण्याची शक्ती होती कोणती, दॅट इज प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. लक्षात ठेवा मित्रांनो. या ठिकाणी बघा, द रायटर डेव्हलप अ प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड बिकॉज, 2 रिझन द्यायचे या ठिकाणी तुम्हाला. बिकॉज ही लव, त्यांना आवडायचं. बिकॉज ही वॉन्ट टू गेट नॉलेज, ही वॉन्ट टू ॲक्सेप्ट चॅलेंज. ते तुम्ही लिहायचं आहे, ते कंप्लीट करायचं आहे. या ठिकाणी कम्प्लिशन टास्कमध्ये विचारलं जाऊ शकतं 2 मार्कासाठी. तर पुढे बघा, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड विच कम हँडी वेन आय ॲपियर्ड फॉर माय IIT एंट्रन्स जी. ज्या वेळेला मला उपयोगी पडलं जेव्हा मी IITच्या म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एक्झामच्या जीची तयारी करत होतो, इंजिनिअरिंगची तयारी करत होतो. दॅट इज अ जनरल एंट्रन्स एक्झामिनेशन, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर इंजिनिअरिंग. तिची मी तयारी करत होतो. बिकॉज दिस एक्झाम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. आणि ही एक एक्झाम कशी असते तर मुलांना बघा, 12वी नंतर ह्या परीक्षा द्याव्या लागतात. सायन्सची जी मुलं असतील त्यांना ही परीक्षा द्यावी लागते, जी किंवा नीट. मेडिकलला जाण्याचं असेल तर नीट आणि इंजिनिअरिंगला जाण्याचं असेल तर जी. ह्या परीक्षा दिल्यानंतर त्यांचे मार्क्स हे तुमच्या मेरिटसाठी वापरले जातात आणि तुमचा नंबर चांगल्या कॉलेजला लागतो मेरिटनुसार. मग हे ते सोडत होते. दिस एक्झाम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. कारण पटकन क्षणात तुम्हाला ते गणितं सोडवायचे असतात, निर्णय डिसिजन घ्यायचा असतो, 1 मिनिटात एक उदाहरण सुटलंच पाहिजे. अँड द ॲबिलिटी टू थिंक, आणि विचार करण्याची क्षमता निर्माण होते. नॉट ओन्ली लॉजिकली बट क्विकली अँड रॅपिडली. लॉजिकली तार्किकदृष्ट्या आणि पटकन आणि जलदरित्या तुम्हाला ते गणितं सोडवता आले पाहिजेत. आय स्कोर्ड 100% मार्क्स इन मॅथमॅटिक्स in almost all the examination that I appeared for from my first standard unit test until IIT. First standard until IIT. बघा, लेखक 100% गणितामध्ये मार्क्स मिळवायचे, 100पैकी 100. आणि बघा, इन ऑलमोस्ट ऑल एक्झामिनेशन, सर्व काही ज्यावेळेच्या पहिल्या वर्गापासून तर IIT पर्यंत सर्व वर्ग, एकाच दुसरा, ओन्ली फ्यू टाइम्स आय स्टूड. बघा, बॅरिंग ओन्ली फ्यू टाइम्स म्हणजेच काही 1-2 वेळा असं झालं असेल की पैकीच्या पैकी मिळाले नसतील, 99 मिळाले असतील. तर प्रथम इयत्ता ते IIT साधी गोष्ट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप लेखक हुशार होते आणि ते मेहनती होते. म्हणून आय स्टूड 16 इन द SSC बोर्ड. आणि बोर्डची एक्झाममध्ये त्यावेळेला ते 16वे आले होते महाराष्ट्र बोर्डच्या एक्झाममध्ये. ॲट दॅट टाईम दिस एक्झामिनेशन वॉज फॉर द होल ऑफ महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही परीक्षा होती, इन्क्लुडिंग नागपूर पण त्यामध्ये समावेश होता. अँड आय स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी इन ऑल सब्जेक्ट पुट टुगेदर. आणि सर्व याच्यामध्ये बोर्डमध्ये मी सर्व विषयांमध्ये काय आलो होतो, फर्स्ट आलो होतो. दोज डेज यू कुड गेट ॲन ॲडमिशन इन टू IIT विदाऊट द एंट्रन्स टेस्ट. आणि त्या दिवसाला विदाऊट एंट्रन्स टेस्ट म्हणून सुद्धा, म्हणजे जी परीक्षा न देता सुद्धा IITला प्रवेश मिळत होता. दॅट इज जी टेस्ट, JEE, जनरल एंट्रन्स टेस्ट एक्झामिनेशन. इफ यू हॅड सेक्युअर्ड द फर्स्ट रँक इन युनिव्हर्सिटी. जर तुम्हाला त्या बोर्डात किंवा युनिव्हर्सिटीमध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर ही परीक्षा देण्याची गरज नव्हती. देअरफॉर आय डिड नॉट हॅव टू ॲपियर फॉर एंट्रन्स टेस्ट. आणि म्हणून मला एंट्रन्स टेस्ट देण्याची गरज नव्हती, जी देण्याची गरज नव्हती. टू गेट ॲडमिशन इन टू IIT, म्हणजे IITला ॲडमिशन घेण्यासाठी. बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट. पण सोलापूरमध्ये मला असं कोणी सांगितलं नाही की ही परीक्षा नाही दिली तरी चालेल, तू रँक होल्डर्स आहे, तुझे ॲडमिशन सहज होईल. फॉर आय डाऊट, आणि मला त्याचा डाऊट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढील पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. थँक्यू व्हेरी मच. पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा.